कारण काय, या फ्री थेरपी मध्ये आता आपल्या सेंटरला 1 वर्ष पूर्ण झालं. किती वर्ष? 150 पेक्षा जास्त लोक हा उपचार मीरा रोड मध्ये स्वतःच्या घरामध्ये वापरतात. आज के ब्लॉग की शुरुआत हो रही है थेरेपी सेंटर से। ये है हैप्पी मेडिकेयर थेरेपी। सारा ब्लॉग आज का है महाराष्ट्री भाषा में। यहाँ पर बोल रहे हैं मीरा रोड में इस सेंटर को हो गया 1 साल पूरा। हैप्पी मेडिकेयर एक मल्टीनेशनल कंपनी है जो इंडिया के 500 देशों में काम कर रही है। हैप्पी मेडिकेयर के बारे में जिसको समझ आ रहा है सब लोग सुने महाराष्ट्रीयन भाषा में आज। थेरपी देण्याचा सगळ्यात पहिला फायदा आम्हाला मिळाला. मी याच्यासाठी कोणतं ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज, कुठं बाहेर जाऊन पॅम्पलेट वाटायची गरज, टीव्हीला ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची गरज. यादवजी आमच्याकडे आले, आम्ही गेलो. बेस्ट ब्रँड याचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या. बेस्ट ब्रँडचे अवॉर्ड म्हणजे तुम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीच्या ऑथराइज्ड डेमॉन्स्ट्रेशन सेंटर मध्ये येऊन तुम्ही थेरपी घेतात. इथं तुमचा वेळ अजिबात वाया जाणार. फक्त तुम्हाला चांगला फायदा हवा असेल तर तुम्ही सगळ्या लोकांनी वेळ देणं गरजेचं. वेळ कोणाकडे गरजेचं, तो सुद्धा आपल्या बरोबर ठेवणं गरजेचं. 11:30 वाजेपर्यंत आपल्याला तिथं पोहोचायचं. त्यामुळे आपल्याला इथून 6 वाजता निघायचं आहे. किती वाजता? जोरात बोला. आणि त्याची लिस्ट काढणं आणि त्याचं नियोजन. हॅपी नमस्ते, हॅपी नमस्ते. जोरात काय आवाज होतो? आता आवाज कसा आला का नाही? आता घ्या जरा सगळ्यांनी एकत्रित एक हॅपी नमस्ते घेऊया. हा चला, दोन्ही हात वरती सगळ्यांची टाळ्या होऊन जाऊन द्या. आता कसा आवाज आला? नेहमी असा आवाज, नेहमी इतका खणखणीत आवाजात तुम्ही इकडे येऊन बसला पाहिजे. यहाँ आने से क्या फ़ायदे हैं ये बता रहे हैं यहाँ पर को जिसको समझ आ रहा है सुन लें आप लोग भी। मेरे को भी कुछ समझ आ रहा महाराष्ट्र में, लेकिन हिंदी में भी समझाते हैं यहाँ पर को। आज मैंने सोचा कुछ अलग से वीडियो बना के दिखा दूँ आप लोगों को, तो आप लोग देखें. तुम्ही जर ताकद असेल, तुमच्यात जर उत्साह असेल ऐकण्याचा, तर आमच्यात उत्साह असणार आहे बोलण्याचा. समजते सगळ्यांना? ओके. त्यांच्यामध्ये एक रोजा असतो. रोजा म्हणजे ते लोक महिनाभर उपवास करतात. त्या उपवासामध्ये आता बीपीची गोळी म्हणजे पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे. बीपी डायबिटीज वाल्या लोकांना वेळेवर गोळी खाणं, वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं. पण त्या काळात, त्या दिवसांमध्ये काय झालं, त्यांचं वेळेवर त्यांना झोप पण नव्हती. मध्ये त्यांना 3-4 वाजता उठायला लागायचं, त्यांना ते खातात म्हणून. त्याच्यानंतर झोप नाही त्यांना व्यवस्थित, जेवायचा वेळ नाही, दिवसभर जेवायचं नाही, फक्त सकाळी जेवायचं. सर्व ताप पडतो आणि रक्त पोहोचत नाही पुढे, म्हणून मुंग्या येतात. मग त्यांना तसंच झालं, पूर्ण शरीराला, अंगाला मुंग्या आल्यामुळे त्यांना अचानक पॅरालिसिस अटॅक मारला. त्यांचं सगळं बॉडी काम करणं बंद झालं. मग आज त्यांना तो पॅरालिसिस अटॅक मारायचं कारण तो बीपी आणि त्याचे ते पथ्य नाही पाळलं, जेवण, झोप, सगळं त्या गोष्टी. त्याच्यानंतर ते डॉक्टरकडे गेले, तर त्याची ट्रीटमेंट झाली. त्या ट्रीटमेंटवर त्यांना 2.5 लाख रुपये त्यांचा खर्च झाला. कितीला? 2.5 लाख. आता तुम्हाला माहिती आहे 2.5 लाख मेहनत करावी लागते. 2.5 लाख कमवायला किती मेहनत करावी लागते. एखादा व्यक्ती जेव्हा 2-2 वर्ष काम करतो तेव्हा जाऊन त्यांचे 2-2-2.5 लाख रुपये पैसे जमा होतात. देण्यासाठी ते आपल्या पुढे आलेले आहेत. और यहाँ पे कहाँ पे रहते हो आप? आज पहला दिन है. थेरेपी लेने के बाद देखो आपको कैसे लगा. ठीक है, आपका भी हमारे सेंटर में स्वागत है. एक बार जोर से तालियां बजाइए. थैंक यू. आता अपन अपनी इन्फॉर्मेशन घेऊया. यहाँ पे जो लेक्चर थोड़ा मराठी में रहेगा, हिंदी में आपको अंदर जाके पूरा समझा दिया जाएगा. ओके, मराठी में समझ में आता है. ओके, थँक यू, बहुत धन्यवाद. ओके, तर आता आपलं लेक्चर जे चालू होतं ते आपण आयुष्यभर तुमची सेवा करतं हॅपी मेडिकेअर थेरपी सेंटर. मग हे सेंटर जर समजा तुमची सेवा करतंय तर सेंटरची सेवा सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांनी करणं गरजेचं. सगळ्यात पहिल्यांदा या सेंटर मध्ये ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा हे सेंटर माझं आहे ही भावना सगळ्यांच्या मध्ये असणं फार गरजेचं. जोरात बोला.
कधी म्हणता का असं एखाद्या दवाखान्यामध्ये गेला तर कधी असं म्हणता का हा दवाखाना माझा आहे असं म्हणता? बर, जर म्हणला तर ते दवाखान्यामध्ये काय करतील तुम्हाला? पहिले इथनं व्हायचं ना, याला दवाखाना आम्ही टाकला, पेशंट म्हणून तो आला, दवाखाना जोरात होता. पण इथं तसं नाही. इथं पहिल्यांदा पाऊल टाकून तुम्ही आतमध्ये आला की सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतात? मेरा कुणाचं आहे? मेरा माझं आहे. कुणाचं आहे? माझा आहे. सेंटर कुणाचं आहे? माझा आहे. आणि मी इथं कशासाठी आले? कुणाची काळजी घ्यायला आले? जोरात बोला. म्हणजे स्वतःची काळजी घेण्याचं हे एक आहे मंदिर. आजपर्यंत तुम्ही कुणाची काळजी घेतली? आता कुणाची काळजी घेणार आहे? आता इथनं पुढे कुणासाठी जगणार आहे? त्यांना पण विचार करता येईल. तर मान पण नाही आणि पण हॅपी मेडिकेअर मध्ये सगळी लोक जी येतात ना, आजारानं त्रासानं लोक येतात. आज त्या लोकांची सेवा आम्ही करतो, त्या लोकांना प्रेम आम्ही देतो. आज कसे आहात, बरे आहात का, ह्या विचारपुसीनं माणूस 50% काय होतो? ह्या विचारपुसीने माणूस 50% काय होतो? आणि 50% थेरपी आतमध्ये काम करतो. किती जोरात बोला? 50% आतमध्ये थेरपी काम करते. मी मगाशी सांगितलं बघा तुम्हाला, मला ते लोक अजिबात आवडत नाही जे लोक कमरेला बेल्ट लावतात. मोठ्याने बोला. देव सुद्धा त्यालाच बोलतो, देव सुद्धा त्यालाच जवळ बोलवतो, देव सुद्धा त्यालाच जवळ बोलवतो जो शरीराला जपतो. कारण देवाने ही जबाबदारी कोणावरती दिली आहे? चहाची पत्ती सुद्धा कधी वाया घालवत नाही तुम्ही अजिबात, ती सांभाळून ठेवताय. मग त्याला एवढं महत्व देताय, शरीराला महत्व किती देणं गरजेचं आहे? चहाची पत्ती निघून जाणार आहे, शरीर कायम तुमच्या बरोबर राहणार, जोरात राहणार. म्हणजे ही थेरपी ऐकायची बोलायची नाही, तर ही थेरपी अनुभवायची आहे. काय करायची आहे? अनुभव. जोरात बोला. अनुभव. अनुभव फार महत्वाचा, अनुभव फार गरजेचा. जेवढा अनुभव घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात तेवढा तुम्हाला फायदा समजणार. एकदा जोरात टाळा. नाव दिलं नसेल त्याने आत्ताच आतमध्ये मॅडम पशी आपलं नाव जोरात बोला. आणि हे नाव झाल्यानंतर आपण सगळ्या लोकांनी त्यांचं सिलेक्शन मी कर 2 दिवसात फार मोठा आज या ठिकाणी होतोय. तर या मेळाव्याचे आपण सगळ्या जोरात बोला, मोठ्याने बोला. ज्योती मॅडम, आशा मॅडम जे आहेत त्यांची नावं आजच घ्या. आज नावं फायनल करायची आहेत. आलं लक्षात? उद्या परवापासून मग परत नाव हे केलं जाणार नाही. ओके. आणि दुसरी एक गोष्ट, अभियान सुरू आहे त्रासमुक्त मीरा रोड साकोट. या अभियानामध्ये सुद्धा आपण सगळ्या लोकांनी सक्रिय कसं वाटतंय सगळ्यांना? खूप छान वाटतंय नाही? कसं लेक्चर सरांचं छान मस्त एकदम खरंच. पण रेग्युलर येणार तेव्हा चालेल. कोणती बॅच आहे? एफ चे गोलमॅट पहिला या. वाटतं तुमच्या जे गुडघ्यांचं जे त्रास आहे त्याच्यामध्ये फायदा मिळतोय, जे तुम्हाला बॉडी पेन होत होते त्याच्यात आराम मिळतोय. म्हणजे बघा आज आपल्याला कोणतं गोष्ट पाहिजे. आज जर्मनियन स्टोन आपल्याला निगेटिव्ह आयन्स देतात, त्यामुळे आपल्याला चांगलं नैसर्गिक पद्धतीने ठीक होता येते. हॅपी नमस्ते. हॅपी नमस्ते. हॅपी नमस्ते. हॅपी नमस्ते. हॅपी नमस्ते. हॅपी नमस्ते.